शैक्षणिक सहल म्हटलं की विद्यार्थ्यांसाठी ती एक मजेदार गोष्ट असते. त्यामध्ये ते मजा घेताना अगदी मनसोक्तपणे घेतात आणि आपल्यालासुद्धा त्यांचा हेवा वाटावा इतका तो आनंद. आमच्या सहलीतला पहिला टप्पा होता तो म्हणजे पैठण येथील संत एकनाथ महाराज यांचे समाधी मंदिर. हे मंदिर गोदावरी नदीच्या काठी बांधलेले आहे आणि या मंदिराचं एक ऐतिहासिक असं वैशिष्ट्य देखील आहे. आजच्या या सहलीमध्ये आता आम्ही पैठण या ठिकाणी आलेलो आहे. जायकवाडी धरण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि यानंतर आम्ही जाणार आहोत मोस्ट अट्रॅक्टिव्ह प्लेस म्हणजेच खटोड फार्मला आणि खूप मज्जा करणार आहोत. त्याचे अपडेट्स मी तुम्हाला देणारच आहे. जायकवाडी धरण या धरणाला नाथसागर नावानेही ओळखले जाते. जायकवाडी धरण हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी गावाच्या ठिकाणी गोदावरी नदीवर वसलेलं मातीचे धरण आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून या धरणाची ओळख आहे. विद्यार्थ्यांसाठी पुढचं आकर्षण होतं ते म्हणजे खटोड फार्मचं. त्या ठिकाणी आम्ही पोहोचल्यानंतर त्यांचा जोश नक्कीच पाहण्यासारखा होता. मुलांना खटोड फार्मला कधी जाऊ आणि कधी पोहोचू आणि कधी एन्जॉय करू असं झालं होतं. सर्वजण तिथे पोहोचल्यानंतर एंट्री गेटवरच आपल्याला बुकिंगसाठी इन्फॉर्मेशन मिळते आणि आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर बुकिंग काउंटरला जाऊन आपले सर्व तिकीट्स बुक करू शकतो. त्यानंतर आमचे स्वागत अतिशय भन्नाट पद्धतीने झाले आणि या स्वागतामध्ये मुलांनी अतिशय छानपैकी एन्जॉयही देखील केला. बँडच्या सुरामध्ये आणि नाचत गाजत विद्यार्थ्यांचं स्वागत त्या ठिकाणी करण्यात आलं. हे अप्रतिमच होतं. खटोड फार्मचं वैशिष्ट्य म्हणजे एका मोठ्या परिसरामध्ये याचं निर्माण करण्यात आलेलं आहे आणि ते अतिशय सुरेख आणि आकर्षक पद्धतीने मांडणीसुद्धा करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी बैठक व्यवस्था असेल किंवा जेवणाची व्यवस्था असेल, नाश्त्याची व्यवस्था असेल, खेळ असतील, हे अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन तुम्हाला दिसतं. आता विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ब्रेकफास्टची त्यांची व्यवस्था दिसते तुम्हाला आणि मुलं अतिशय एन्जॉय करत आहेत त्यांचा ब्रेकफास्टमध्ये त्यांना 2-3 पदार्थ या ठिकाणी सर्व करण्यात आले, ज्यामध्ये पायनॅपल शिरा होता, उपमा होता आणि पोहे देखील होते आणि मुलांनी याचा खूप छानपणे आस्वाद देखील घेतला. खटोड फार्ममधील पपेट शो हा मुलांसाठी अतिशय मनोरंजनाचा कार्यक्रम ठरला आणि विद्यार्थ्यांनी त्याचा आनंदही घेतला. पपेट शोप्रमाणेच त्या ठिकाणी राजस्थानी पारंपरिक नृत्य देखील आपल्यासमोर सादर केलं गेलं आणि विद्यार्थ्यांना ते नृत्य बघताना एक नवीन कलाकृती बघायला भेटली. हा भागही वेगळा. खटोड फार्म येथे कॅमेल रायडिंग असो किंवा बैलगाडी राईड असो किंवा अशा प्रकारच्या अनेक राईड्स तुम्हाला दिवसभर खेळायला मिळतील. विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा मुलांसाठी वेगवेगळे ॲडव्हेंचर गेम्ससुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतील. यामुळे विद्यार्थी दिवसभर किंवा मुलं या ठिकाणी एन्जॉय करताना तुम्हाला दिसते. खटोड फार्मला आल्यानंतर झिप लाईन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. साहसाचा एक मनोरंजक खेळ तुम्हाला या ठिकाणी खेळायला भेटेल. खटोड फार्ममध्ये विविध कलाकारांना देखील त्यांची कला सादर करण्यास भरपूर वाव देण्यात आलेला आहे. त्यातच अमिताभ बच्चनचा डुप्लिकेट अगदी वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये वेगवेगळ्या गाण्यांवरती तुमचं मनोरंजन करेल ते आवरच. सर्व कलाकारांसोबत विद्यार्थ्यांनी देखील
मनोरंजनाचा पुरेपूर फायदा घेतला. वेगवेगळ्या गाण्यावरती नाचताना विद्यार्थ्यांना होणारा आनंद काही वेगळाच होता. नेहमीसाठी उभी राहील तुमच्या पाठीशी, जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आलीची, अप्सराचे सनंतरीची, फुले फुले चालती माझ्या पाठीशी, फुले अहो भेटणार तुझ्या पाठीशी. चमेली बंदी लगाती बिंदी फिरक्या परिक्या अप्सरा. कडोड फार्मचा रेन डान्ससुद्धा मुलांनी भरपूर एन्जॉय केला. अगदी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले. विद्यार्थी असो की शिक्षक असो, सर्वांनीच या ठिकाणी रेन डान्सचा छान आनंद देखील घेतला. विद्यार्थ्यांसाठी रेन डान्स झाल्यानंतर एक मजेशीर गोष्ट होती, ती म्हणजे पाणीपुरी. पाणीपुरीचा आस्वाद विद्यार्थ्यांनी मनसोक्तपणे घेतला. कडोड फार्म येथील जेवण म्हणजे अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट. अगदी वेगवेगळ्या पदार्थांसोबत आपल्याला या ठिकाणी जेवण सर्व केले गेले आणि त्याचा आनंद आम्ही सर्वांनी घेतला. तुम्हाला सुद्धा कडोड फार्मला भेट द्यायची असेल तर या सर्व गोष्टी तुम्ही नोंद करून ठेवा आणि या ब्लॉगचा तुम्हाला उपयोग नक्की होईलच.